नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या लाडक्या वहिनीच्या चॅनलवर. भाऊजींनो, आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या एका मावस दिराची कहाणी सांगणार आहे. माझ्या नवऱ्याचा मावस भाव खूप दिवसातून आमच्या घरी आलता. सुरुवातीला तो आधी काही यायचा नाही, पण अचानक असं काम निघालं आणि तो आमच्या घरी आला. तसे आम्ही शहरातच राहायचो, तो गावाकडे राहायचा आणि कसलं तरी त्याचं काम होतं म्हणून तो इकडे आलता. भाऊजी तो झोपला होता आणि माझा नवरा सकाळीच कामाला जातो. आम्ही दोघंच घरी होतो. माझा नवरा पण त्या दिवशी कामावरती गेला होता. तो जरी झोपला होता तरी भाऊजी त्याच्या पॅन्टमधून त्याचा लांबलचक दांडा बाहेर आला होता. त्यावेळेस झोपलेल्या दिराचा उठलेला दांडा मी हळूच हातात घेतला, त्याला कुरवाळून जागा केला. नंतर मी त्याला चोखून काढून नंतर त्याने मला कसं दांड्यावर बसून कचाकच असं मला ठोकून टाकलं, तेच ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करा. तर चला मग कहाणीला सुरुवात करते. भाऊजींनो, मी आता सध्या 35 वर्षांची आहे. जरी माझं वय 35 असलं तर दिसायला अजूनसुद्धा मी चवळीच्या शेंगागत खूपच कवळी आणि दिसायला खूपच मादक दिसते. भाऊजींनो, येण्यासाऱ्याने नुसते मला टक लावून पाहतच बसतात. मी जर खाली म्हणजे मार्केटला वगैरे गेले तर भाजी वगैरे घेताना लोक मला असे काही वेगळ्या पद्धतीनं पाहतात की मलाच लाज वाटते बाहेर कुठे जाण्याचं. मला नेहमी सवय आहे बाहेर जाताना अगदी टापटीप आणि व्यवस्थित साडी वगैरे घालून बाहेर जायचं. दिसायला मी सुंदर आणि खूपच गोरीपान आहे. भाऊजी, झालं असं की माझा मावस दीर म्हणजे माझ्या नवऱ्याचा मावस भाऊ, त्याला कसले तरी इकडे शहरात काम लागलं होतं आणि त्याच्यासाठी तो इकडे येणार होता. सुरुवातीला आधी काही तो आला नव्हता. कधी मी लग्न झाल्यापासून त्याला पाहिलं पण नव्हतं. असंच कधी कधी माझ्या नवऱ्याशी आणि त्याचं फोनवरती कॉन्टॅक्ट व्हायचं, तेवढंच. नाहीतरी कधी एखादी तोंडओळख झाली असेल, पण मी त्याला पाहिलं नव्हतं. ते संध्याकाळी येणार होते. ते संध्याकाळी आले आणि माझ्या नवऱ्याला त्याचा फोन आला. मी ते येणार आहेत म्हणून आधीच जेवण वगैरे त्यांना करून ठेवलं होतं. माझा नवरा त्यांना आणण्यासाठी गेले आणि जाताना मला सांगून गेले. भाऊजी त्यांना घेऊन आले आणि मी त्यांना बघतच बसले. ते जरी गावाकडचे होते तरी दिसायला अगदी रांगडे आणि असे धिप्पाड असे मर्द होते. त्यांचा पण रंग गोरापान, पिळदार शरीर याच्यामधून अगदीच ते रुबाबदार आणि दिसायला देखणे दिसायचे. माझ्या नवऱ्याने त्याची ओळख करून दिली. मी पण त्यांना पाणी दिलं. मग माझा नवरा आणि ते खूप वेळ बसून गप्पा मारले. मी जेवण वगैरे वाढलं आणि आम्ही तिघांनी बसूनच जेवण केलं. त्यांची नजर मी हेरली होती. ते मलाच असे काही पाहत होते की मलाच लाज वाटू लागली. बाय ग, मी त्यांच्या नजरेला नजर मिळवत नव्हते, पण भाऊजी त्यांची बघण्याचा दृष्टिकोन खूपच वेगळा होता. मी जाऊ दे म्हटलं. संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि मला झोप लागली म्हणून मी माझ्या रूममध्ये गेले आणि झोपे गेले. माझा नवरा आणि त्याचा तो मावस भाव म्हणजे माझा मावस दीर संध्याकाळी रात्रभर त्यांनी बसून खूप एन्जॉय केला आणि थोडीशी घेतली पण. संध्याकाळी ते झोपे गेले, पण ते झोपले असताना मी पाहिलं की ते माझ्या असलेल्या एक रूम होती त्याच्यामध्ये झोपले होते. त्यांना गाढ अशी शांत झोप आली आणि माझा नवरा पण माझ्या त्या मावस दिरासोबतच झोपला होता. भाऊजी, सकाळी माझा नवरा लवकर उठतो आणि त्यामुळे मी पण लवकर उठते. त्यांना डबा वगैरे मी करून दिला आणि ते लवकर कामाला गेले. ते दुपारनंतर माघारी येणार होते, पण माझा मावस दीर आतमध्येच गाढ झोपला होता. कदाचित त्यांना झोपण्याला खूप वेळ लागत असेल म्हणून मी म्हटलं त्यांना नको उठवाय आणि मी माझं घराचं काम वगैरे केलं. मी कपडे वगैरे नुकतेच धुतले आणि फरशी वगैरे मी पुसत होते. मी माझी साडी कमरेला खवली होती आणि मी काष्टा घातला होता. भाऊजी घर वगैरे स्वच्छ पुसून झालं, स्वयंपाक वगैरे केला आणि सकाळचे आता साधारणतः 8:30 वाजले होते. मी म्हटलं अजून कसे झोपलेत, चला यांना उठवू. म्हणून मग मी त्यांना उठवण्यासाठी गेले तर भाऊजी ते अगदी गाढ झोपेत होते. पण ते जरी झोपले असले तरी त्यांचं मुसळ एका साईडला पॅन्टमधून मला दिसत होतं. ते खूपच लांबलचक झालतं आणि त्यांचं मुसळ मात्र उठलं होतं. ते मात्र गाढ शांत झोपेत होते हे असंच वाटत होतं. बाई ग, मलाच लाज वाटली, पण माझी नजर काही त्याच्यावरून हटेना. मी पुन्हा पुन्हा होऊन तसंच पाहायचे. भाऊजी मी माझ्या असलेल्या रूममध्ये आले आणि मी बसले होते, पण माझ्या नजरेसमोरून
जे मी पाहिलं होतं ते काही जात नव्हतं. पुन्हा पुन्हा पाहावंसं असं मला वाटत होतं. मी स्वतःवर खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण भाऊजी शेवटी मी नाहीच थांबू शकले आणि माझं मन त्याच्याकडे वळू लागलं. म्हणून मग मी म्हटलं, काय पण करून आज ह्यांचा घेऊनच पाहायचा. मी पण खूपच ऐकलं होतं यांच्याबद्दल, तर चला मग एकदा जाऊन बघतेच केवढा असेल. भाऊजी मी अलगतच गेले आणि सुरुवातीला मी त्यांना हाक मारली तर अगदीच ते शांत झोपेत होते. मग मी खाली बसले आणि त्यांच्या शेजारी बसले. माझं काळीज खूपच धडधड करत होतं की असं मी नको करायला, कारण की ह्यांनी जर त्यांच्या बायकोला किंवा माझ्या नवऱ्याला वगैरे सांगितलं तर माझी काय इज्जत राहणार आहे आणि माझा नवरा मला अगदीच खूपच वाईट वंगाळ बोलेल. पण मी नंतर विचार केला, हे तरी का सांगतील, ह्यांना पण कदाचित हेच हवं असलं आणि हेच पाहिजे असलं तर. मी पण म्हटलं, स्वतःवर मी ताबा ठेवला आणि शेवटी मी माझा असलेल्या भावनांचा बांध मी फोडला. हळूच माझा हात त्याच्यापाशी गेला आणि मी त्यांना पॅन्टवरून कुरवाळू लागले. भाऊजी ज्यावेळेस मी पॅन्टवरून त्याला कुरवाळत होते त्यावेळेस मला जाणवलं की त्यांचं असलेलं मुसळ खूपच मोठं आहे. माझ्या हाताने त्याला काहीसुद्धा होणार नाही आणि खूपच गरम आहे. मी लगेच रिकामं केलं आणि हातानेच त्याला कुरवाळू लागले. बाई मला पूर्ण लाज वाटत होती असं करताना, पण तेवढा आनंद पण भेटत होता, कारण की पहिल्यांदाच मी एवढं मोठं कुणाचं तरी पाहिलेलं. मी लगेच त्याला कडक केला आणि माझ्या तोंडाने उभारा दिला. जसा काही माझा गरम श्वास त्याला लागला, तो अजूनच फडफडून उभा राहिला आणि मी पण त्याला चोखून काढला. भाऊजींनंतर अचानक त्यांना जाग आली आणि मी ह्या अवस्थेत पाहून ते चकित झाले आणि म्हटले, वहिनी काय करताय हे? तर मी म्हटलं, काही नाही, प्लीज तुम्ही आज नका म्हणू नका, माझी खूप दिवसांची इच्छा आहे, तर प्लीज माझी शांत करा. त्यांना पण हेच पाहिजे होतं. तर ते मला म्हटले, हो का, असं म्हणून त्यांनी मला त्यांच्या अंगावर ओढलं. बायगं त्यांनी अंघोळ पण केले नव्हते, पारुशे होते, तसंच मला ते चाटू लागले. माझे ओठ चावत असताना मी अगदीच माझ्या तोंडातून खूपच कामुक आणि व्याकुळ असा आवाज निघत होता. तो आवाज ऐकून तर ते अजूनच रंगात आले. मला चोळून दाबून काढलं. बेडवरती आम्ही दोघंच होतो. घरात कोणीसुद्धा नव्हतं आणि माझा नवरा दुपारच्या पुढे येणार होता. सकाळ सकाळ त्यांनी मला चोळून काढलं. माझे दोन्ही आंबे जम्परमधून हात घालून बाहेर काढले आणि मग काही चोखून काढलं. मी पूर्ण लाजत होते, कारण की नवऱ्याव्यतिरिक्त मी असा कधी परपुरुषाचा विचारही केला नव्हता. आज ते मला भेटत होतं. त्यांनी माझे पाय गळ्यात घेतले आणि मग काय, जे करायचं होतं ते करायला सुरुवात केली. बरोबर त्यांनी दांडा ठेवला आणि आतमध्ये कचकीनं दणका दिला. सकाळ सकाळच त्यांनी मला जोरजोरात अशा पद्धतीनं करून आणि ठोकून टाकलं की मला खूपच आनंद भेटला. असं वाटलं खूप दिवसातून माझ्या भावनांचा बांध फुटल्यासारखा. मी पाझरले आणि नंतर मी शांत झाले. तर कशी वाटली तुम्हाला कहाणी नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.